ए कैलास भाऊ, अरे इकडे. अरे कैलास भाऊ, चालत कुठे निघाला आणि रिक्षा काय केला? अरे संजय भाऊ, रिक्षा विकली. रिक्षा विकली? आणि का? अरे संजय भाऊ, बायको दररोज सारखी किरकिर करायची की मला नेकलेस करा. त्या कारणाने मी रिक्षा विकून टाकलो आणि तिला नेकलेस केलं. अरे काय बोलतो कैलास भाऊ तू? अरे बायकोच्या नेकलेससाठी तू स्वतःची रिक्षा विकला? अरे कैलास भाऊ, तू काय बोलतो तुला समजतंय का? अरे ते रिक्षा म्हणजे तुझी नुसती रिक्षा नव्हती रे, ती लक्ष्मी होती, साक्षात लक्ष्मी. आणि त्या लक्ष्मीमुळेच ना तू 2 टाइम पोट भरून अन्न खात होता. सळ मला सांगायला बायकोच्या नेकलेससाठी रिक्षा विकली म्हणून? अरे जाऊ दे, सोड संजय भाऊ, ते विषय सोडून दे. बर ठीक आहे, मला सांग आता तू करणार काय? काय ना संजय भाऊ, हे डबा घेतलाय, चालला होता एमआयडीसी मध्ये कामाला. हा? म्हणजे तू आता मालक नाही तर नोकर बनणार? काय बोलतो कैलास भाऊ, तुला समजतंय का? अरे तू स्वतःचा मालक होता, आता तू नोकरी करणार, लोकांच्या हाताखाली राबणार. अरे गुलामी म्हणते त्याला, गुलामी. अरे संजय भाऊ, जे नशिबात लिहिलंय ना तेच होणार आहे. ठीक आहे कैलास भाऊ, तू नशिबाचं बोलला ना म्हणून तुला 1-2 शब्द बोलतो. अरे भाऊ, ज्यावेळेस एका पुरुषाचं लग्न होतं ना त्यावेळेस त्याचं नशीब हा देव लिहित नसतो, तर त्याचं नशीब लिहिते ती म्हणजे त्याची बायको. आणि त्याची बायको ठरवत असते की आपल्या नवऱ्याला राजा बनवायचं की भिकारी.